मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील या दोघांमध्ये टीकाचा संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिलाय। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून दोघांमधून विस्तरही जात नव्हता। त्यांनी आजवर एकमेकांच्या विरोधात अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली। पण आता जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यावरून एकमेकांविरोधातील त्यांची संघर्षाची धार कमी झाल्याचं दिसून येते। जरांगे पाटील यांनी सामान्य ओबीसींचा मराठा समाजाविरोधात भूमिका नसल्याचं स्पष्ट केलंय, तर भुजबळ यांनी ही मनोज जरांगेंची लढाई आमच्या विरुद्ध नाही असं म्हणत आपल्या भूमिकेत खूप मोठा बदल केलाय। आता या दोघांच्याही वक्तव्याची दोन्ही समाजात चर्चा होत असून त्यांचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहे। पण या सगळ्यात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मात्र छगन भुजबळांचा चांगलाच समाचार घेतलाय। त्यामुळे ओबीसी नेत्यांमध्ये फूट पडल्याचंही पाहायला मिळतंय। पण जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ नेमकं काय म्हणालेत आणि त्यावरून लक्ष्मण हाके यांनी भुजबळांना काय चॅलेंज दिलंय जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात देदनका। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करायला लावली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील मराठा आरक्षणाच्या विरोधात वागून पाप करत आहे। त्यामुळे आता एकतर मराठे जिंकणार किंवा मी मरणार असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलंय। येत्या 29 ऑगस्ट पासून अंतरवाली सराटीत ते उपोषणाला बसणार आहे। त्यापूर्वी रविवारी त्यांनी 123 गावातील सर्व प्रमुख मराठा बांधवांसोबत बैठक घेतली। त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी मराठा समाजाला आव्हान करताना म्हटलंय, मराठ्यांनी गावातील गाड्या बाहेर काढून अंतरवाली सराटीत यावं। आता ही आरपारची लढाई असेल। सरकारने डाव टाकला तर मराठे देखील सरकारवर डाव टाकणार आहे। तर दुसऱ्या बाजूला जरांगे पाटलांनी राज्यातील ओबीसींबद्दलही महत्त्वाचं वक्तव्य केलंय। ते म्हणाले की मराठ्यांच्या विरोधात जाणं, मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करणं हे सामान्य ओबीसींना देखील मान्य नाहीये। मराठा ओबीसींमध्ये कोणताही वाद नाही। तुम्हाला वाटतं ओबीसी अडाणी आहे, पण तो सगळ्यात हुशार आहे। ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांना आरक्षण दिले पाहिजे असं ओबीसीचं देखील म्हणणं आहे। एवढी साफ नियत ओबीसींची आहे अशा शब्दात जरांगे पाटलांनी ओबीसीचं गुणगान गायलं। तर दुसरीकडे गेल्या अनेक दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्द्यावर शांत राहिलेल्या छगन भुजबळांची आता भुवया उंचवणारी प्रतिक्रिया समोर आली। भुजबळ यांना माध्यमांनी प्रश्न विचारलाच ते म्हणाले की कोण म्हणतंय ओबीसींचं आरक्षण संपलं? जात पडताळणीमध्ये चुका असतील तर त्यावर आम्ही लढतोय। 2011 पासून जात जनगणना करावी ही मागणी होती, त्यावर सरकारने निर्णय घेतलाय। सरकार आमच्या सोबत आहे। पुढे बोलताना भुजबळ असंही म्हणाले की मनोज जरांगे यांची लढाई आमच्या विरोधात नाहीये, त्यावर आम्ही काय बोलणार? सरकार त्यावर बोलेल आणि निर्णयही घेईल अशा शब्दात प्रतिक्रिया देताना ओबीसींसाठी जेव्हा लढायचं तेव्हा मंत्रिपदाचा राजीनामा देऊनही लढलो असंही भुजबळ म्हणाले। दरम्यान आरक्षणाच्या मुद्द्यावर संघर्षापेक्षा संवाद महत्त्वाचा आहे आणि त्या संवादातून तोडगा काढण्याच्या दिशेने जरांगे पाटील आणि भुजबळ प्रयत्न करत आहेत असं आता विचारलं जातंय। गेल्या 2-3 वर्षांपासून काही नेत्यांच्या आक्रमक वक्तव्यामुळे गाव पातळीवर मोठा जातीवाद वाढला असून समाजात तेढ निर्माण होते। त्यामुळे या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मराठा आणि ओबीसी समाजातील वाढलेली दरी कमी होईल असं एकीकडे बोललं जाते, तर दुसरीकडे भुजबळांच्या वक्तव्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। हाके म्हणाले की विथ रिस्पेक्ट, मी भुजबळ साहेबांना एकच प्रश्न विचारू इच्छितो की काल परवा शासनाच्या वतीने सांगितलं गेलं की 22,20,577 कुणबी प्रमाणपत्र या महाराष्ट्रात वाटली गेली। मग एवढ्या मोठ्या संख्येने आमचा मराठा बांधव जर ओबीसी मध्ये आला तर मूळ ओबीसी त्यांच्या स्पर्धेमध्ये टिकू शकले का? या प्रश्नाचं उत्तर ज्येष्ठ आणि ओबीसींची वेगवेगळी कणखर भूमिका घेणाऱ्या भुजबळ साहेबांनी आम्हाला द्यावं। तसेच आम्ही जो प्रश्न उपस्थित करतोय त्या सातारा जिल्हा परिषद अध्यक्षाचं काय झालं? फलटण पंचायत समिती सभापतीचं काय झालं? दोंड येथील नगर अध्यक्षाचं काय झालं? पुण्यातल्या ओबीसीच्या जागांचं काय झालं? फुरसुंगीच्या 9च्या 9 जागा एकही ओबीसी तिथे निवडला गेला नाही। आम्ही भांडतोय गावगाड्यातल्या 18 पगड जातींच्या सामाजिक न्याय हक्कासाठी। कुठल्या टेक्निकल मुद्द्यावर मी किंवा ओबीसी कार्यकर्ते भांडत नाहीये। आम्ही ओबीसींच्या मूलभूत हक्कांवर बोलतोय। एवढ्या मोठ्या प्रमाणात कुणबी प्रमाणपत्र वाटली जात असतील, इलेक्शन मध्ये त्याचं प्रतिनिधित्व काढून घेतलं जात असेल तर या लोकांनी जायचं कुठं? त्यामुळे आज आम्हाला हरी नरके साहेबांची आठवण येते। आज ते असते तर ओबीसीचं आरक्षण कसं संपलंय हे मोठ्या ताकदीने त्यांनी महाराष्ट्राला सांगितलं असतं। आज आम्ही सांगतोय पण आम्हाला चिल्लर समजलं जाते। पण तरीही येत्या 1 सप्टेंबरला आम्ही लाखोच्या संख्येने मुंबईला जाणार, कारण आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपले।
कधीही आमने सामने बसू. पुराव्यासहित मी तुम्हाला सांगतो, आता भुजबळ साहेब ओबीसींचं आरक्षण संपलं नाही म्हणत आहे. ते सरकारमध्ये मंत्री असल्याने त्यांना मर्यादा असतील, पण मी सरकारला पुराव्यासहित समजून सांगतो की ओबीसी आरक्षण कसं संपले. मंडळी, अशा शब्दात लक्ष्मण हाके यांनी छगन भुजबळ यांच्यावर पलटवार करत ओबीसी आरक्षण संपल्याचं ठणकावून सांगितलं. दरम्यान या सगळ्या वक्तव्यावरून आता हाके विरुद्ध भुजबळ हा संघर्ष निर्माण होत असून ओबीसींचा खरा वाली कोण असा प्रश्न विचारला जातोय. तर दुसऱ्या बाजूला जरांगे विरुद्ध भुजबळ हा वाद कुठेतरी कमी होताना दिसतोय. बाकी या संदर्भात तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.